सकाळी आंघोळ करून मस्त फ्रेश झालो. नंतर मग मला वरूनचा कॉल आला की ये जरा टँकर मध्ये पाणी भरू. मग गाट्या आणि मी आणि वरून तिघांनी टँकर मध्ये पाणी भरलं मस्तपैकी. मग आज आहे का नाही? आज संक्रांत. तू माझा फोटो काढू नको. फोटो नाही काढत मी, व्हिडिओ काढतो. असं गेलं तर दात दिसतात. ग्लो बी दिसतोय माझ्यावरती. तुझा ग्लो असणार तो टिकणार दे. मकर संक्रांत तर आम्ही चाललो कुठे फेकुठे जायचं. कुठं नाही इथंच. अरे बोलात मकर संक्रांती कुठे जायचं? काय मस्त बी वाटतं इकडे. मस्त सकाळ मस्त तो माहिती किती उंच पतंग उडवत होता. कोण? हा उडवत होता. आपला कोण आहे? आपला नाही बोरवलीचा. आणि मी पतंग उडावी गेलो का फुटबॉल पण उडवतो. कंपनीवाला आहे, त्याला कंपनी ठेवायचा आहे, त्याला न्यायचा नाही. आता कंपनी त्यानंतर मी आणि अनिलदानी गणपताकांच्या इमिटेशनची कंपनी होती तिला भेट दिली. नंतर घरी आलो. पप्पा आणि अनिलदांचं बोलणं झालं काय. त्यानंतर मग आम्ही गेलो अंकुशकांच्या फार्म हाऊसला. तिथं भेट दिल्यानंतर अनिलला बोलला की काय करायचं. मी बोललो चल मग खेकड्यानं. मग खेकडी उकरण्यासाठी आणि खोबं उकरण्यासाठी तर मी आणि अनिलला निघालो. तेवढ्यात शिवाका भेटला. शिवाका बोलला की चला मी पण येतोय. मग घाम घालत अनिलला कसा मसा त्या वडानी आणि दगड्या बिगड्या हे पार करत नंतर मग आम्ही कुत्रा भेटला. तर कुत्र्याला विचारलं भाई कैसा आहे रोड किधर आहे भाई, रोड बता ना. मग आम्ही थोडंसं खोदकाम केलं. शिवाकाने तिथं काहीतरी खेकडी तर नाही भेटली पण खूप भेटली. खूप अशी एक दोन वेचत आम्ही 4-5 दगड्या पलटी केल्यानंतर मग आम्ही विचार केला काय करू. मग घरी आल्यानंतर मग बडदेवा भेटलं. बडदेवांकडून मग 2-3 वडापाव घेतलं मस्तपैकी आणि नंतर मग घरी घेऊन झोपलो.